कथेचे नाव आहे ईश्वराकडे मागायचे की राजाकडे. एकदा एक राजा होता. तो जेव्हा कधी मंदिरात जायचा, दोन भिकारी मंदिराच्या दरवाजापाशी उजवीकडे व डावीकडे बसलेले दिसायचे. उजवीकडचा भिकारी राजाला बघून म्हणायचा, हे ईश्वरा, तू राजाला खूप काही दिलं आहेस, मला पण दे. तर डावीकडचा भिकारी म्हणायचा, हे राजन, ईश्वराने तुला खूप काही दिलं आहे, तू मला पण काही दे. उजवीकडचा भिकारी डावीकडील भिकाऱ्यास म्हणायचा, तू ईश्वराकडे मागणी कर, परमेश्वर सगळ्यांचे ऐकतो. तर डावीकडील भिकारी त्याला उत्तर देताना म्हणे, शांत बस मूर्खा. एक दिवस राजाने आपल्या मंत्र्याला बोलावले आणि सांगितले, मंदिरामध्ये उजवीकडे बसणारा जो भिकारी आहे तो नेहमी भगवंताजवळ मागणे मागतो, ईश्वर त्याचे गाराणे नक्कीच ऐकेल. पण जो भिकारी डावीकडे बसतो तो मात्र माझ्याकडे त्याचे मागणे मागत असतो. तुम्ही असे करा, एका मोठ्या भांड्यामध्ये खीर भरा आणि त्यामध्ये सुवर्ण मुद्रा भरा आणि माझ्याकडे मागणे मागणाऱ्या भिकाऱ्याला ते देऊन या. मंत्र्याने राजाने सांगितल्याप्रमाणेच केले. आता हा भिकारी मजेत खीर खाता खाता दुसऱ्या भिकाऱ्याला चिडवून म्हणतो, मोठा आला मला सांगणारा की ईश्वराकडे मागणे माग. हे बघ, मी राजाकडे मागितले आणि मला बघ काय मिळालं, स्वादिष्ट खीर मिळाली. खीर खाऊन खाऊन पोट भरल्यावर त्याने शिल्लक राहिलेली खीर भांड्यासहित दुसऱ्या भिकाऱ्याला दिली व म्हणाला, ईश्वराने तर तुला काहीच दिले नाही, हे घे, मी तुला खीर देतोय. दुसऱ्या भिकाऱ्याने ते खीरीचे भांडे हातात घेत त्याला धन्यवाद दिला आणि म्हणाला, मी ही खीर घरी घेऊन जातो व आम्ही सगळे थोडी थोडी खीर खाऊ. दुसऱ्या दिवशी राजा मंदिरात आला तर पाहतो काय, डावीकडील भिकारी त्याच जागेवर बसून भीक मागतोय, पण उजवीकडील भिकारी मात्र त्याच्या जागेवर नाही. राजाने आश्चर्याने डावीकडील भिकाऱ्याला विचारले, तुला खिरीने भरलेले भांडे मिळाले नाही का? भिकारी म्हणाला, जी महाराज, मिळाले ना, खूप स्वादिष्ट खीर होती, मी पोटभर खाल्ली. मग राजाने विचारले, मग काय केलंस? भिकारी म्हणतो, जेव्हा माझे पोट भरले तेव्हा माझ्या समोर बसणाऱ्या भिकाऱ्याला मी दिली. मूर्ख नेहमी म्हणतो, ईश्वर देईल, ईश्वर देईल. मी त्याला सांगितलं, ईश्वराने नाही, पण राजाने मात्र ही खीर दिली आहे, तू पण खा. हे ऐकून राजा हसत हसत म्हणाला, ईश्वराने नक्कीच त्याला खूप काही दिलं आहे, म्हणूनच तो इथे नाही आला. मित्रांनो, म्हणून नेहमी ईश्वरावर विश्वास ठेवायचा. तो सगळं काही देतो, पण वेळ आल्यावर देतो.